हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. याची मॉर्निंग अजून गुड नाही झालेली आहे. त्याचे डोळे अजून ब्लिंक 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 करतात आहे. झोपेचे डोळे आहेत अजून त्याचे. येस, मला झोपेतून उठून आणलंय तिने. अरे तो सूरज उगवलाय ना. अरे मग तो सूरज उगवून परत डुबला पण हा होता. सूरज कधी उगवणार आहे? हा सूरज नेहमीच्या टाइमला उगणार आहे. नेहमीचा टाइम हा. 8चा. येस. गाईज, मी याला जबरदस्तीने सकाळी 6 वाजता उठवलंय आणि त्याला बोललंय की जिमला जायचं आजपासून. पण त्याचं सकाळ सकाळ उठून असं होतं की काय यार, का उठवते मला, आणि माझं अंग दुखतंय, माझी झोप नाही झाली आहे. हा 12 नंबर कसं मला सोडून चाललाय. 12 नंबर, ओय ओय 12 नंबर, कोणाचा 12 नंबर घालून फिरतोय? 12 नंबर मी नाही, तू आहे. मी आहे? येस, मी कसं? तुझी डेट ऑफ बर्थ. ओ पडशीन पडशीन. बघ, 12 नंबर ते बघता मला खतरा भी बचा लेता है. और 17 खतरा होता है. 12 खतरा कैसे हो सकता है? खतरा से बचाता बोला रे क्या. तर तुम्ही पाहिलं मगाशी मला विचारत होती. आता ब्लॉग कसा माझ्या हातात आल्यामुळे आता तुम्हाला थोडासा इंटरेस्टिंग वाटेल. नाहीतर एक नया नया खिलाडी आया ब्लॉगिंग करने के लिए. अरे मॅडम, तू आज कशी आली सकाळी माझ्यासोबत? व्हॉट इज द रिझन? नीट चाल, पडशील मागे. कारण आपल्याला एकमेकांसाठी टाइम नाही भेटत ना. ओह भाई, दिवसभर आपण बिझी असतो. मग मला असं वाटलं की सकाळ सकाळी तू सोबत आलं तर मला तेवढंच आपल्याला टाइम स्पेंड करायला भेटेल. आहा, ते तर आहे पॉइंट. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. खोटं नाही बोलते मी, खरं ते तर आहे. तुझ्यासाठी आले मी. हो मग तुझ्यासाठी वॉक करते मी. हो बाबा, तू माझ्यासाठीच करते. तुझ्यासोबत टाइम स्पेंड करा म्हणून मी वॉक करते. हा येस. बघा, तर आमचं झालं आहे आता वॉक करून. आणि जे माझ्यासाठी पहिल्यांदा वॉकला आलं होतं त्याची हालत बघा. काय? दमली नाही, तोंडावर तर दिसतंय सगळं दमले, केस विस हवेत गेले. अरे बापरे, आज तर मला असं वाटतं ऑफिसला जायला पण जीवावरती आलंय. एवढं चालवतात का पहिल्यांदा येणाऱ्या माणसाला? पहिल्यांदा असं आपलं कोणी केलं होतं? बघा, मग फर्स्ट टाइम यायचं, बट काय चालायचं नाही. बटन दाबशील का? असं लय वेळा होतं आपलं, हे ना. आलो का पहिला आरशात बघतो बटन दाबायचं. मी नाही, तू. मी प्रॉपर बटन दाबतो. हा बघा, झोप आली. आणि माझी झोप मोड करून सकाळी उठून चाल 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 चाल. आणि आता मस्तपैकी ते जांभळं देते. शोभतं का तुला? शोभतं? तुझी बायको शोभते ना. हा ते तर आहे, शोभलीच पाहिजे. म्हणजे नाही, मला शोभावं लागतं तुला. तू तर ऑलरेडी चांगली आहे. हा बर. फायनली पोचलो. वाचना. काय करते? जेवण. ओ, ऑफिसला जायचंय, आवरायचंय, सगळं आवरावरीचं. पण हे आवरावरीमध्ये हे का दिसतंय मला? आंबरस. आंबरस बनवला मी. आंबरस संध्याकाळी उपवास सोडायला. आंबरस नको? आंबरस. परत मला टाइम नाही भेटायचा ना, म्हणून सकाळी बनवून ठेवला तुझ्या आवडीचा. हे बघ, आज दुपारी उपवासासाठी जेवण. उपवासाचं जेवण बनवून चालली आहे ती माझ्यासाठी स्पेशल. त्यासोबत आमटी भात. आणि जर आमरस मी दुपारी पिऊन घेतला तर मी आताच पिऊन जाईन. ओ बाय, मी आताच पिऊन तू जाईन. जर बोलली माझ्यासाठी बनवलंय. माझ्यासाठी ठेवशील ना मग. लोक बघा बाबा, माझ्यासाठी ठेवशील इथे जबान पे कुछ और है, मन में कुछ और. आमरस साठी जास्त कष्ट आंबरस बनवण्यात असतात माहिती का? आमरस साठी बघा, बापरे. पाहू शकता आमरस साठी माणूस काय काय करू शकतं. सकाळी उठून जेवण तर बनवते, बट आज स्पेशल आमरस बनवलंय कारण की तिला रात्री आमरस प्यायचं, ते पण थंड थंड.
छान. रात्री उपवास सोडायचा आहे ना, आज चतुर्थी आहे. अच्छा बर, व्हेरी गुड. थँक्स. तू आमटी पी. थँक्स. हा, तू बटाट्याची आमटी पी, पण आमरस पिऊ नको. अच्छा, हे टर्म्स अँड कंडिशन झालेत माझ्यासाठी. ओके ठीक आहे, पाहण्यात येईल ते. पाहण्यात येईल. तुला संध्याकाळी जर मी दुपारी पिऊन ठेवला आणि दुसरा फक्त आंबे आणून दिले तर नाही चालणार. मग तो परत आमरस बनव. तेच करत बसते. हा, मग आमरस पाहिजे की नाही. तूच पिऊ. थँक्यू. तू म्हणली. मला नको, तूच पे. तुझ्यासाठीच बनवलं, तूच पिऊन टाक. माझ्यासाठी ठेवूच नको. थँक्यू, यू आर सो स्वीट. थँक्यू बेबी. थँक्यू बेबी. थँक्यू बेबी. यू आर स्वीट. हे आंब्यांनी भरलेल्या हातांनीच तोंडच रंगवून टाकून आंब्याचं. मग पी आमरस. ठीक आहे, पिणार. थोडासा आमरस ठेव. हा ठीक आहे, 1 चमचा ठेवतो. बेबी. तू 1 वाटी पी, मला 2 वाटी ठेव. मला 2 वाटी आमरस प्यायचा आहे. ठीक आहे, चालेल. तसं मला एवढा आमरस आवडत नाही, मी आंबा जास्ती खातो. बट म्हणूनच मी त्या आंब्यांचा आमरस बनवून ठेवलाय. मला हे माहिती होतं, ही स्ट्रॅटेजी मला कळली होती तुझी. फक्त मी ऑफिसवरून यायच्या आधी काढून ठेव फ्रीज मधून बाहेर, म्हणजे मी आल्यावर 1 वाटी पेन आणि मग नंतर जेवण बनवेन आणि मग परत मी जेवणाबरोबर चपाती खायचं. पुरी काय बनवणार मी. हा, चपाती सोबत आपण आंबरस खाऊ, वरण भात खाऊ. मॅडम, तर ओह, आमचा ब्रेकफास्ट रेडी आहे. फ्रुट्स. या ब्रेकफास्ट मध्ये मगाशी कोणतरी म्हणलं होतं मीठ मिरची असणार आहे पेरूला. अरे मसाल्याचा डबा खोलला आपण. मिरची पावडर मध्ये हळद पडली होती, म्हणजे मिक्स झालं होतं. तो एक हळदीचा चमचा मिरची पावडर मध्ये, मिरची पावडरचा चमचा हळदीमध्ये. मग म्हणलं उपवासाला नको ना. अच्छा, म्हणजे ती मीठ मिरची पेरू नसतं झाला, ती हळद मिरची पेरू झाला असतं. काय रे बेबी, काय ग? उपवास म्हणजे होता ना. म्हणजे बाकीच्या जेवणामध्ये पण मिरची सोबत हळद फ्री आहे वाटतं. हळद आपण बाकीच्या जेवणामध्ये घालू शकतो, पण आपण उपवासाला हळद चालत नाही. अच्छा, आपल्याकडे तर नाही चालत. काही लोक खात असतील बहुतेक हळद, पण नाही खात. उपवासाच्या दिवशी तिला लक्षात आलं की मिरची मध्ये हळद मिक्स झाली, आणि बाकी टायमाला म्हणजे बाकी माझी बॅग भरली, सगळं टाकलं ना. ऑब्विसली. काय बाई, तुझ्यापेक्षा जास्त वेळ ऑफिसला मी गेले. थँक्यू. बघा आता असं होतंय की ही ऑफिसला जाते मी घरी आहे. बघा गाईस, आता मला घरी राहायचंय. तुम्हाला मॅचिंग का केले रे? बघा मी पण सेम. मी पण ग्रीन. सेम. आज चतुर्थी म्हणून मी थोडासा ट्रेडिशनल लुक केला. छान गेलं, एकदम भारी दिसते. सुपर. कॅबला अजून 5 मिनिट आहे ना माझ्या. हा, वेळ आहे, बट तुझा फोन करेल तू. जाऊन उभी राहू. हा, चल ना, सोड. माझा कॉल आहे आता. मी पण कॉल असतो मला. ठीक आहे, कम बेबी, कम यू नो, गो बेबी, बाय बाय बेबी, हॅव अ गुड डे बेबी. मी चांगला डबा बनवून दिलाय, तो खा. हा, बनवला मीच. बनवला तू, पण भरला मी. आमरस खाऊ नको. अरे भाई, जाता जाता पण आमरसच आहे अजून. मला नाही जायचं. नको जाऊ. आणि ह्या चपला किती दिवस असे येतच करणार आहे रे? सकाळी वॉक करून कोण आलं? स्टोर नाही ना. हा, म्हणजे आता लक्ष मी लक्षात आणू का? बाय बाय बेबी, माझ्या आठवण नको काढू. हा, नाही काढत. हा, स्वतः माझी कधी आठवण नाही काढत, मीच फोन करून सांगते जेवली का, पोचली का. पण येईल. बाय बाय. चालली आता. दिवस मला फार बोर जाईल. ती असते तर घरात मजा येते, टाइमपास होतो. बट आता हिचं 5 days ऑफिस असल्यामुळे मला काय. बाय 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 बाय. तू जा. बाय बाय.